थोरल्या पवारांकडून अजित पवारांना आणखीन एक धक्का. कट्टर समर्थक शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटातील काही नेते अजित पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला थोरल्या पवारांकडून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेनंतर आता अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे हे शरद पवार गटात जाण्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आता याच ठिकाणी अजित पवारांना आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी चिंचवडची पोटनिवडणूक लढलेले अजित पवारांचे कट्टर समर्थक नाना काटे काहीही झालं तरी मी या चिन्हावर लढणार यावर ते ठाम आहेत. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांसह शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी सर्वांसाठी दारं खुली ठेवण्याचं जाहीर केलं. आता याच दारातून नाना काटे हेही घरवापसी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद पवारांनी ऑफर दिल्यास तुम्ही तुतारी चिन्हावर लढणार का या प्रश्नावर मी चिन्हावरच निवडणूक लढणार असे म्हणत नाना काटे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. जरी महायुतीचे तिकीट भाजपाला गेले तरी मी ही निवडणूक लढणार आहे. मी विधानसभेच्या अनुषंगाने अजितदादांची भेट घेतली होती. विधानसभेत आम्ही तयारीला लागलो आहोत. अजित पवारांनी मला तू तुझ्या पद्धतीने काम सुरू ठेव असं म्हणत संकेत दिले आहेत. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची हे त्यावेळीचा निर्णय घेतला जाईल. निवडणुकीला मी समोर जाणार आहे. चिन्ह काय असेल ते त्यावेळीची परिस्थिती जशी असेल तसे मी ठरवणार आहे. शरद पवार गटात प्रवेश करणार का असं विचारले असता नाना काटे यांनी स्मित हास्य करत त्यावेळी सांगू असं म्हणत संभ्रमस्था वाढवली. शरद पवारांनी जर तिकीट दिले तर निवडणूक लढणार का या प्रश्नावर उत्तर देताना नाना काटे म्हणाले, सध्या कोणताही निर्णय घेतला नाही. हा मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला जाईल याविषयी कोणतीही निश्चितता नाही. कारण भाजपामध्ये इच्छुक उमेदवार जास्त आहेत. जगताप यांच्याकडे देखील 2 उमेदवार आहेत. त्यामुळे या वादामुळे ही जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे लगेच वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही असंही ते पुढे बोलताना म्हणाले. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.